आणि यानंतरची बातमी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भातली। शिवसेना पक्ष आणि चिन्ह आज पुन्हा एकदा या प्रकरणी सुनावणी होणार आहे। 2 नंतर ही सुनावणी सुरू होणार असल्याची प्राथमिक माहिती होती, मात्र ही सुनावणी आता अखेर सुरू झालेली आहे। सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद आता सुरू झालेला आहे। याच्या आधी सुद्धा कपिल सिब्बलांनी एक जोरदार युक्तिवाद केलेला होता, तो अतिशय गाजला होता। मागची सुनावणी सुद्धा अतिशय लक्षात राहिलेली होती, मात्र आजच्या सुनावणीमध्ये काय होणार याची उत्सुकता सध्या सर्वांनाच लागलेली आहे। सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती आता सुनावणी सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल आता त्यांचा युक्तिवाद मांडतात। याच्या आधी सुद्धा कपिल सिब्बलांनी जो काही जोरदार युक्तिवाद केलेला होता, या युक्तिवादानंतर आज पुन्हा एकदा या प्रकरणाला सुनावणीला अखेर सुरुवात झालेली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीला आता सुरुवात झाली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीला आता सुरुवात झाली आहे। याच्या आधी कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केलेला होता। उशीर झाल्याबद्दल सिब्बलांनी माफी सुद्धा मागितलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज कोर्टामध्ये काय युक्तिवाद होतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मागच्या सुनावणीमध्ये खूप जोरात युक्तिवाद जो होता तो कपिल सिब्बलांनी मांडलेला होता। एकीकडे ठाकरे गटाकडून पक्षाची घटना, संघटनात्मक रचना आणि पक्षाच्या मूळ अस्तित्वाचा मुद्दा मांडला गेलेला होता, मात्र तर दुसरीकडे शिंदे गटाकडून सुद्धा आमदारांची संख्या, बहुमत आणि विधिमंडळातील नेतृत्वाच्या आधारे आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेलेला होता। मात्र आजच्या सुनावणीमध्ये कोणता मुद्दा निर्णायक ठरू शकतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण पक्षामध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा बहुमत महत्त्वाचं की मूळ पक्षाची संघटनात्मक रचना महत्त्वाची, हा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्तानं ऐरणीवरती येतोय। पक्षाची घटना योग्य आहे की नाही ती तपासण्याचा अधिकार सुद्धा निवडणूक आयोगाला कितपत होता, हा सुद्धा मोठा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये चर्चेला जाऊ शकतो। तसंच पक्षातील आमदारांच्या संख्येच्या आधारावरती सुद्धा पक्षावरती दावा करता येतो का, या सगळ्या मुद्द्यांवरती आजची सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये कोणकोणते युक्तिवाद पुढे येतात आणि त्याचा शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दाव्यावरती काय परिणाम होतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे एकंदरीतच राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्या सुनावणी संदर्भामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। शिवसेनेच्या पक्षचिन्ह आणि पक्षावरील दाव्याशी संबंधित महत्त्वाच्या सुनावणीला आज पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे आपल्यासोबत आहे। शुभम, आपण मागच्या सुनावणीचा जर आढावा घ्यायचा झाला तर कपिल सिब्बलांनी जो युक्तिवाद केलेला होता, पक्षाच्या संघटनात्मक रचनेसंदर्भातला जो काही मुद्दा उपस्थित केलेला होता तो अतिशय निर्णायक ठरला। आजच्या सुनावणीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती युक्तिवाद चालू शकतो, कपिल सिब्बल काय युक्तिवाद करू शकतात किंवा कुठल्या संदर्भातले दाखले आज कोर्टामध्ये देऊ शकतात, काय माहिती आहे? नक्कीच तिथे समजा पाहायला गेलं तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीला आता सुप्रीम कोर्टामध्ये ही सुरुवात झालेली आहे आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मागील 1 आठवड्यापासून या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे। अशामध्ये पाहायला गेलं तर सुनावणी ही 2:30 वाजताच्या दरम्यान सुरू होणं अपेक्षित होतं, पण कपिल सिब्बल यांना येण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी न्यायमूर्ती यांची माफी देखील मागितलेली आहे, कारण की अर्थातच ज्या प्रकारे सुनावणी ही सुरू होणं अपेक्षित होतं, पण मात्र विलंब जो आहे तो झाला होता। मात्र आता सुनावणीला ही सुरुवात झालेली आहे आणि आता नेमकं सिब्बल काय काय कोर्टामध्ये बोलतात, युक्तिवादादरम्यान कोणकोणते मुद्दे उपस्थित करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग सिब्बल हे आता आलेले आहेत आणि या ठिकाणी ठाकरे गटाकडनं पुन्हा एकदा आता सर्व खासदार जे आहेत उद्धव ठाकरेंचे ते देखील उपस्थित आहेत, अनिल देसाई आणि संजय राऊत जे आहेत ते देखील उपस्थित असल्याचं आता समजून येत आहेत। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर पक्षाची घटना ज्या पद्धतीने सांगण्यात आली होती त्याच नुसार जे आहे आज पुन्हा एकदा या सुनावणीमध्ये जी आहे सुरुवात होऊ शकते। अनेक मुद्दे जे आहेत मागील आठवड्याच्या 2 तारखा झाल्या होत्या त्यामध्ये उपस्थित करण्यात आले होते आणि अशामध्ये आजच्या सुनावणीमध्ये काय मुद्दे उपस्थित करतात सिब्बल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर आज देखील त्यांचाच युक्तिवाद चालणार आहे। त्यांनी वेळ मागितली होती आणि वेळ मागितल्यानुसार त्यांना वेळ जी आहे ती देण्यात आलेली आहे कोर्टाकडून आणि अशामध्येच आता आजच्या सुनावणीमध्ये सिब्बल नेमकं काय काय बोलतात, एकनाथ शिंदे यांनी जो घटनाक्रम एकनाथ शिंदेकडनं करण्यात आला होता त्याबद्दल उल्लेख मागील 2 सुनावणींमध्ये मागील 2 तारखांमध्ये केला होता। साधारणतः 2.25 तासांचा युक्तिवाद हा सिब्बल यांच्याकडनं मागच्या आठवड्यात करण्यात आला, तर मात्र आता नेमकं आज किती ते वेळ घेतात आणि आज कोणकोणते मुद्दे उपस्थित करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अशामध्ये तिथे समजा पाहायला गेलं तर मग एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना देखील बोलण्यासाठी वेळ हा मिळणार आहे, युक्तिवादासाठी मिळणार आहे। त्यामुळे
कोणकोणत्या गोष्टींवर ते काय उत्तर देतात आणि इतकंच नाही तर मग नेमके जे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत सिब्बल यांच्याकडनं त्याच्यावर देखील काय काउंटर करतात ते खरंय. कशा पद्धतीने त्यांचे मुद्दे जे हो, आहेत हो. हे पाडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे सिद्धेश. नक्कीच. पण शुभम, अजून एक प्रश्न या निमित्तानं खरा उपस्थित होतो तो म्हणजे असा की पक्षाची घटना, संघटनात्मक रचना हा जो मुद्दा, या मुद्द्यावरून जो काही युक्तिवाद याच्या आधी सुद्धा मांडण्यात केलेला होता, आजच्या सुनावणीमध्ये हा मुद्दा कितपत म्हणजे प्रभावी ठरू शकतो शिंदेच्या शिवसेनेसाठी? गेलं तर सिब्बल यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे यांचं पारडं मागील 2 तारखांमध्ये जे आहे ते जड पाहायला मिळालं होतं आणि अर्थातच ज्यानुसार सिब्बल यांची निवड उद्धव ठाकरे आणि संपूर्ण त्यांच्या पक्षाकडनं या कोर्टासाठी या खटल्यासाठी देण्यात आली होती त्यामुळे कुठेतरी फायदा जो आहे तो उद्धव ठाकरे यांना दिसून आला होता. अशामध्येच पाहायला गेलं तर कोर्टाने देखील अनेक मुद्दे उपस्थित केलेले होते की आम्ही देखील आमदार अपात्रतेबाबत निर्णय जो आहे तो अजून दिलेला नाही आहे आणि निर्णय जो आहे तो अजून देखील आम्हाला करायचा आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत होतं आणि त्याचनुसार नेमकं कोर्ट काय निर्णय देतं आणि याच्यावर काय कोर्ट टिप्पणी करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण शुभम, फक्त आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून पक्षावरती दावा करता येतो का, असा सुद्धा युक्तिवाद याच्या आधी मांडण्यात आलेला होता. आज याच प्रश्नाला धरून किंवा या मुद्द्याला धरून आज कपिल सिब्बल युक्तिवाद करण्याची शक्यता वाटते का कोर्टात? याला जे आहे नवीन नवीन मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले होते त्यामुळे आज नेमके कोणकोणते मुद्दे ते उपस्थित शुभम, मी तुला थोडंसं थांबवतो.